मालगुडी डेज हा आर.के. नारायण यांनी लिहिलेला एक लघुकथांचा संग्रह आहे. यातील कथा दक्षिण भारतातील काल्पनिक गाव मालगुडी येथे घडतात. या लघुकथा संग्रहात मालगुडी गावातील लोकांच्या जीवनातील विविध पैलूंचे वर्णन आहे. यात विनोद, व्यंग्य आणि समाजशास्त्रीय विश्लेषण यांचा समतोल आहे. मालगुडी डेज हा लघुकथांचा संग्रह गावातील एका सामान्य दिवसाचे वर्णन देऊन सुरू होतो. गावातील लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. काही लोक दुकानात जात आहेत, तर काही लोक काम करत आहेत. काही लोक गप्पा मारत आहेत, तर काही लोक आराम करत आहेत. मालगुडी डेज मालगुडी गावातील विविध पात्रांच्या जीवनावर प्रकाश टाकतो. यात स्वामी, शंकू, नागराज, माला आणि मणिमाला ही पात्र आहेत. ही पात्र वेगवेगळ्या वयोगटातील आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरून येतात. मालगुडी डेज मालगुडी गावातील विविध ठिकाणांचे वर्णनही देतो. या लघुकथासंग्रहात मालगुडी रेल्वे स्टेशन, मालगुडी बस स्टँड, मालगुडी स्कूल आणि मालगुडी बाजारपेठ या ठिकाणांचे वर्णन आहे. मालगुडी डेज हा लघुकथांचा संग्रह एक अत्यंत मनोरंजक आणि विचार प्रवृत्त करणारा आहे. यात मालगुडी गावातील लोकांच्या जीवनातील साध्या सुखांचे वर्णन केले आहे. हा लघुकथासंग्रह आपल्याला मालगुडी गावात घेऊन जातो आणि तेथील लोकांशी आपला परिचय करून देतो. चला तर या लघुकथासंग्रहाचे वाचन सुरू करूया. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच तुमच्या मालगुडी डेज टीव्ही सिरीज बद्दलच्या आठवणी शेअर करायला विसरू नका. स्टोरीवाली मालगुडी डेज मराठी. लेखक आर.के. नारायण. भाग 2 चुकलेलं टपाल. विनायक मुदाली गल्ली आणि त्या गल्लीशी समांतर 4 गल्ल्या एवढाच भाग त्याच्या बीटमध्ये असायचा, पण तेवढं संपून मार्केट यार्डच्या आपल्या मुख्य कार्यालयात हिशेब द्यायला जाईपर्यंत जवळपास 6 तास लागायचे. ज्यांना पत्र पोचवायची त्यांच्या सुख, दुःखात सुद्धा सहभागी व्हायची त्याची सवयच होती. क्रमांक 13 कबीर गल्लीतला तो माणूस. आयुष्यभराची त्याची सवय. पत्राच्या चौकशीसाठी तो स्वतः अर्ध्या रस्त्यापर्यंत यायचा. थनप्पाने त्याला अगदी तरुण वयापासून पाहिलेलं आहे. दररोज पाहतो आहे. घराबाहेर ओट्यावर बसून असतो दिवसभर. आता वय झालेलं आहे आणि दररोज त्याची आशा असते, शब्दकोड्यांच्या स्पर्धेत एखादं मोठं बक्षीस लागेलच. एखादे दिवशी नाही, काही बक्षीस नाही, थनप्पा त्याला सांगतो दररोज आणि सांगून जातो, जाऊ द्या, नाराज होऊ नका. लागेल बक्षीस तुम्हाला. कोण्या बाईला पत्र देताना तो सांगायचा, हैदराबादच्या तुमच्या मुलाचं पत्र आलं पहा. आता किती मुलं आहेत त्याला बाई? मला माहीतच नाही. तुम्ही नोकरीसाठी मद्रासला अर्ज टाकला ते मला सांगावं सुद्धा वाटलं नाही. हरकत नाही. जेव्हा मी नियुक्तीचे आदेश आणून देईन, तेव्हा तुम्ही मला खोबऱ्याचं पायस दिल्याशिवाय जाऊ देणार नाहीत. माहीतय मला. आणि अशा प्रत्येक घरी तो बोलत थांबायचा. विशेषतः कुणाची मनीऑर्डर आली, की त्यावेळी तो प्रशस्त बैठक मारून बसायचा. बॅग उघडून पैसे मांडायचा. मिळालेल्या या पैशाचा काय काय खर्च होणार हे विचारल्याशिवाय उठायचा नाही. उन्हाचे दिवस असतील तर त्याला कुणाकडे लोटाभर ताक मिळायचे आणि तो बसून ताकाचा सावकाश आस्वाद घ्यायचा. बीटमधला प्रत्येकजण त्याच्याबद्दल आस्था बाळगायचा. प्रत्येकाच्या अस्तित्वाचा, आशा, आकांक्षांचा, कृतिशीलतेचा जणू तो एक भागच होता. थनप्पा बीटमधल्या सगळ्या घरांपैकी तो जादा गुंतून असायचा. एका घरात, क्रमांक 10 विनायक मुदाली गल्ली. रामानुजम महसूल खात्यातला वरिष्ठ लिपिक. एका पिढीपासून थनप्पा या पत्त्यावर पत्रव्यवहार पोहोचता करतो आहे. रामानुजम यांच्याशी थनप्पाचे भावनिक संबंध किती वर्षांपासून गुंतलेले आहेत. रामानुजम यांची बायको त्यावेळी गावाकडे गेलेली होती. एक पोस्टकार्ड रामानुजम यांच्या पत्त्यावर आले होते. सवयीने थनप्पाने सॉर्टिंग टेबलावरच पत्रावरून नजर फिरविली आणि बटवड्यासाठी तो बाहेर पडला. त्याने सरळ विनायक मुदाली गल्ली गाठली. आपल्या बीटातली जवळपास 150 घरं ओलांडून तो सरळ रामानुजम यांच्या घरी आला. दारावर टकटक करून त्याने मोठ्याने आवाज दिला होता, पोस्टमन सर,
पोस्टमन रामानुजमनी दार उघडताच तो म्हणाला होता, सर, आधी तोंड गोड करा माझं पत्र आणलंय. अभिनंदन. बाप झाला तुम्ही, एवढ्या वर्षांची प्रार्थना. आता मुलगी झाली म्हणून तक्रार करू नका. मुलगी म्हणजे, तुम्हाला माहीत आहे न, मुलगी म्हणजे लक्ष्मी असते. कामाक्षी. किती गोड नाव आहे. कामाक्षी. काही वर्षांनंतर थनप्पाने हाक मारली, तुझा फोटा तयार ठेव. अरे, लाजायला काय झालं? हे बघ, आजोबांचं पत्र आहे तुझ्या. कशाला पाहिजे बरं तुझा फोटो त्यांना? आजकाल आजोबांची फार पत्र यायलीत, नाही का? रामानुजमकडे पत्र देत तो म्हणाला आणि पत्र उघडून वाचून होईपर्यंत थांबला. पत्र वाचून रामानुजम काळजीत पडल्यासारखे दिसू लागले. काय शुभ वर्तमान आहे काही? वरांड्याच्या खांबाच्या आधाराने थनप्पाने विचारले. टपालाचा गठ्ठा अजून वाटायचा राहिलेला होता. माझ्या सासऱ्यांना वाटत आहे की मुलीसाठी स्थळ पाहण्यात माझ्याकडून टाळाटाळ होत आहे. रामानुजम सांगू लागले. एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. त्यांनी 2-3 वेळा प्रयत्न केला. जमलं नाही. त्यांना वाटतं मी अगदी निष्काळजी आहे. वडीलधाऱ्या माणसांना धीर नसतो. चालायचंच. पोस्टमन म्हणाला. खरी अडचण अशी आहे की त्यांनी पोरीच्या लग्नासाठी 5,000 रुपये काढून ठेवलेले आहेत आणि माझ्याकडून त्यांची एवढीच अपेक्षा आहे की मी लवकरात लवकर स्थळ पाहावं. सोपं आहे ते, पण पैशाने सगळंच काही जमतं असं नाही. रामानुजम सांगू लागले. नाही नाही, जोपर्यंत दैवात लिहिलेली वेळ येणार नाही, काही होऊ शकत नाही. धीर धरावा. पोस्टमन म्हणाला. दिवसामागून दिवस गेले. थनप्पा पत्र टाकू लागला. चांगल्या बातमीची वाट पाहू लागला. नवं काही नाही थनप्पा, ती पण काही जमलं नाही थनप्पा. त्यांच्या फार अपेक्षा आहेत. त्यांना पोरगी पसंत नसल्याचं दिसत आहे. रामानुजम सांगायचे. पसंत नाही. पोरगी राणीसारखी आहे आपली. एखादा आंधळाच नापसंत म्हणू शकेल पहा तिला. पोस्टमन म्हणायचा. नापसंती सांगणाऱ्या स्थळांवर नाराज व्हायचा. त्यांना टोमणे मारायचा. लग्नाच्या तिथ्या आता संपत आल्या होत्या. आता केवळ 3 तिथ्या राहिल्या होत्या. त्यांपैकी 20 मे ही एक होती. पोरगी आता 17 वर्षांची होणार. तिकडून आजोबांच्या पत्रांतून आता नाराजी व्यक्त होऊ लागली. स्थळांसाठी केलेले सगळे प्रयत्न निष्फळ ठरू लागले. रामानुजम निराश होऊ लागले, थकून जाऊ लागले, हतबल झाले. पोस्टमन, मला जावई मिळणारच नाही असं वाटतं बघ. रामानुजम म्हणाले. असं काही अशुभ बोलू नका सर. ईश्वर पाठीशी असला तर. विचारात पडलेला पोस्टमन सांगू लागला. दिल्लीला एक मुलगा आहे पहा लग्नाचा. महिना 200 रुपये पगार आहे त्याला. मंदिराच्या गल्लीतल्या मुकुंदाने त्याच्यासाठी प्रयत्न केला होता. मुकुंदा अन तुम्ही एकाच गोत्रातले न? हो. अनेक महिन्यांपासून ते प्रयत्नात होते पहा. 100-150 तरी पत्र त्यांनी एकमेकांना पाठविली असतील, पण परिणाम काही झाला नाही. परवाच्या पत्रात त्यांनी शेवटचा प्रस्ताव मांडला अन हे नाराज झाले. का? तर एवढा महत्त्वाचा प्रस्ताव त्यांनी साध्या कार्डावर पाठवावा. आता पहा, आजकाल मी पाहतो, कितीतरी महत्त्वाचे निरोप साध्या कार्डावर कळविले जातात, त्यात काय एवढं? तो राजप्पा नाही का? 2 वर्षांपूर्वी अमेरिकेला गेला होता, तर दर आठवड्याला आपल्या पोरांना पत्र पाठवायचा, तो साध्या पिक्चर कार्डावर. थोडं थांबून थनप्पाने विषयांतर आवरले आणि म्हणाला. मी मुकुंदाकडून टिपण आणतो, आपण पाहू. दुसऱ्या दिवशी थनप्पा टिपण घेऊन आला. मुलाचे आईवडील सुद्धा दिल्लीलाच आहेत. तुम्ही सरळ तिकडेच पत्र पाठवा आणि आता वेळ घालवू नका. आशेच्या किरणाने रामानुजमच्या घराला स्पर्श केला. 100 पत्र वाटायची राहिलीत, पण या पत्त्यावर मी दिल्लीचा स्टॅम्प पाहिला, अन सरळ आलो पहा तुमच्याकडे. पहा बरं, काय लिहिलंनी त्यांनी, सांगा मला. थनप्पा म्हणाला. उत्सुकतेमुळे त्याची घाई जाणवत होती. वा, फोटो पाहून त्यांनी पसंती दिली की. किती पटकन कळविलं बघ त्यांनी. थनप्पा खुशीत बोलू लागला. आता दररोज एक पत्र राहील. मला तर आता कामाक्षीच्या लग्नापर्यंत सुटीच घ्यावी लागणार बरं का.
घरातले सांगू लागले, तुम्ही असं बोलत आहात की ती माणसं उद्याच येणार आहेत वरात घेऊन. आणखी किती अडथळे येतील देवाला ठाऊक. फोटो पसंत पडला म्हणजे सगळं काही जमलं असं थोडंच आहे. आता घरात एकाच प्रश्नाची चर्चा होऊ लागली, एका दिवसासाठी मुलाकडची मंडळी मद्रासला येणार आहेत. तेव्हा रामानुजम यांनी कामाक्षीला घेऊन तिथे जावं अन भेटून यावं. असं करावं का? या प्रश्नाची एवढी चर्चा झाली की रामानुजम व त्यांची आई अन बायको यांच्यात काही एकमत होईना. प्रत्येकजण आपापले मुद्दे हिरिरीने मांडू लागला. मुलीला बाहेर घेऊन दाखवायला नेलं तर सगळ्या गावाला हसायला निमित्त होईल ते. रामानुजमची बायको सांगायची, काय विक्षिप्तपणा हा. अशा विचित्र रीतिरिवाजात आपण अडकलो तर आपण लग्नाचा कधी विचारच करू शकणार नाहीत. मुलीला घेऊन दिल्लीला जावं लागलं तरी जावं आपण, ते आपलं कर्तव्यच आहे. तुम्हाला जावं वाटतं तर जा की खुशाल. मग मला काय विचारता? वाद चर्चा वाढतच गेली अन काही उपाय सुचेना. पोस्टमनला आजकाल त्याचं काम आटोपलं की घरात डोकावून जायची सवय लागली होती. मी तिराईत माणूस आहे, पण साहेब, तुम्ही माझं ऐकावं असं वाटतं. तुम्ही सरळ गाडी गाठा अन कामाक्षीला घेऊन ताबडतोब जा मद्रासला. वर्षभराच्या पत्रव्यवहारानं जे साधलं गेलं नाही ते केवळ तासाभराच्या भेटीतून साधूनही जाईल. कोणी सांगावं, पत्र आलंय पहा बाईसाहेब, मद्रासहून. नक्कीच साहेबांचं असेल. काय वर्तमान आहे? थनप्पाने दिलेले पत्र बाईसाहेब वाचू लागल्या. मी एवढी पत्र देऊन येतो, तोपर्यंत थनप्पा पुढे गेला. अन थोड्या वेळाने परतलाही. त्यांची भेट झाली का बाईसाहेब? हो. कामाक्षीच्या बाबांनी लिहिलं, भेट झाली अन लिहिलं की जमूनही जाईल सगळं. वा, आनंदाची बातमी. आज संध्याकाळी मी विनायकासमोर नारळ फोडणार. पण आनंदासोबत काळजीचाही आवेग थांबवून बाईसाहेब सांगू लागल्या, अडचण अशी आली की पुढल्या मोसमात लग्न करायचा आमचा विचार आहे. आता इतक्या तातडीनं उरकणं आम्हाला तर शक्य नाही अन त्यांचं म्हणणं, लग्न येत्या 20 मेच्या मुहूर्तालाच करावं. पण आनंदासोबत काळजीचाही आवेग थांबवून बाईसाहेब सांगू लागल्या, अडचण अशी आली की पुढल्या मोसमात लग्न करायचा आमचा विचार आहे. आता इतक्या तातडीनं उरकणं आम्हाला तर शक्य नाही अन त्यांचं म्हणणं, लग्न येत्या 20 मेच्या मुहूर्तालाच करावं. जर ते लांबलं तर मग 3 वर्षे शक्य नाही, कारण मुलाला मग ट्रेनिंगसाठी जायचंय म्हणे. आजोबा त्यांच्या शब्दाला जागले पहा. फार सज्जन माणूस. पोस्टमनने इन्शुरन्स इन्व्हलप हातात ठेवीत म्हटले, त्यांनी सगळी रक्कम दिलीये पहा. आता पैसे नसल्याची तक्रार तुम्ही करू शकणार नाहीत. आता मागे पाहूच नका. आजोबांना हे स्थळ पटल्याचं ऐकून मला फार बरं वाटलं पहा. मोठ्या माणसांचे आशीर्वाद पाहिजे असतात, साहेब. त्यांनी आपले आशीर्वाद सुद्धा कळविले असतील बघा. एकेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. हो हो, आमचे सासरे या स्थळावर फार खुश आहेत, रामानुजम म्हणाले. 5,000चा लग्न सोहळा म्हणजे मालगुडी गावासाठी विशेष बातमीच होती. वेळेची घाई, व्यवस्थेसाठी माणसांची कमतरता, यामुळे रामानुजम मोठे अडचणीत आले होते. थनप्पा आता फावल्या वेळेत इकडेच राहू लागला. पत्रवाटपाच्या कामातला अनावश्यक वेळ तो वाचवू लागला. आता पत्र देताना तो थांबत नव्हता. सरळ खिडकीतून किंवा दारातून पत्र टाकून पोस्टमन म्हणत पुढे जाऊ लागला. कोणी त्याला विचारलंच की काय घाई आहे, काही विशेष? तर तो सांगायचा, 20 मेपर्यंत आता कोणी मला बोलू नका. नंतर मी घरी येऊन बैठक मारूनच बसेन तुमच्याकडे. आणि तो गायब व्हायचा. रामानुजम मोठ्या काळजीत होते. लग्नतिथी जवळ येऊ लागली तसा काळजीने, तणावाने त्यांचा धीरही सुटू लागला. सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, कसलीही अडचण, अडथळा येता कामा नये. काहीच काळजी करू नका साहेब. ईश्वरकृपेने सगळं छान होईल. त्यांना जे काही पाहिजे होतं, हुंडा, मानपान सगळं तुम्ही दिलेलं आहे. ते लोकही चांगले आहेत. ती नाही, माझी काळजी दुसरीच आहे थनप्पा. ही जी तिथी आहे न, वर्षातली ही शेवटची तिथी आहे.
काही अडचण आली अन लग्न लांबलं तर सगळंच खलास होणार. कारण मुलगा त्यानंतर 3 वर्षांसाठी बाहेर ट्रेनिंगला जाणार आहे. मग ठरलेलं लग्न तसंच 3 वर्षांपर्यंत ताणून ठेवणं काही खरं नाही होणार. लग्न सोहळा आटोपला होता. 4 तास झालेले होते. लग्नाची धांदल आता ओसरू लागली. मांडवात प्रशस्त खुर्चीत दिल्लीचा सुरेख तरुण नवरदेव विसावला होता. चंदनाचा, फुलांचा दरवळ, धूप चहूबाजूंना पसरलेला होता. नवऱ्या मुलाच्या आसपास माणसं बोलत होती, वावरत होती. हातात पत्रांचा गठ्ठा घेऊन थनप्पा गेटमधून आला, तसं काही माणसं पुढे आली. पोस्टमन, आमचं काही पत्र? त्यांना थनप्पा म्हणाला, बाजूला व्हा. कुणाला पत्र द्यायचीत हे मला माहीत आहे. तो नवरदेवासमोर आला. आदराने झुकून त्याने पत्रांचा गठ्ठा समोर धरला. ही सगळी शुभेच्छा पत्र, मला माहीत आहे. तुमच्या सगळ्या हितचिंतकांकडून आलेली आहेत आणि त्यांतल्या प्रत्येक पत्रासोबत माझ्याही शुभेच्छा त्यात जमा आहेत बरे का. असं करताना मोठ्या अभिमानाने अन गांभीर्याने थनप्पा बोलू लागला होता. नवरदेवाने मोठ्या आश्चर्याने अन हर्षाने वर पाहिले आणि तो म्हणाला, थँक्स. तुमच्यासारखा नामांकित तरुण या घराला जावई म्हणून लाभला, याचा मोठा अभिमान वाटतो आम्हाला. या मुलीला, कामाक्षीला मी लहानपणापासून ओळखतो आणि मी नेहमीच सांगायचो की तिला कर्तबगार असा पती मिळणारच. पोस्टमनने मोठ्या कृतज्ञतेने नमस्कार केला आणि इतर पत्र देण्यासाठी, चहा फराळासाठी तो घराच्या आतल्या भागात शिरला. 10 दिवसांनंतर थनप्पाने दरवाजावर थाप मारली आणि प्रसन्न अंतःकरणाने त्याने कामाक्षीकडे तिचे पत्र दिले. घे. सुवासिक पत्र आहे तुला आलेलं. टपालाची रेल्वे इथे पोचायच्या आधीच हा सुगंध पोचला बरं. अशी बरीच पत्र मी वाटली आहेत. घे लवकर, आणखी आता त्याची 10 पत्र येणार आहेत. तो तुला आता सामानावरून सोबत चलायला सांगणार आहे आणि तुला आता 2 पंख उगवतील. त्याच दिवशी तू उडून जाशील भुरकन अन या थनप्पाला, या गल्लीला, रस्त्याला विसरूनही जाशील, नाही का. कामाक्षी लाजली. पत्र घेऊन ती घरात पळाली. आता पत्रात काय लिहिलं आहे, ते विचारण्यासाठी मला काही थांबायची गरज नाही, नाही का. एका सुट्टीला, त्या दिवशी रामानुजम घरी असणार याची खात्री असल्याने, थनप्पाने दारावर थाप मारली आणि त्यांच्याकडे एक कार्ड दिले. अरे, वाईट बातमी. सालेमचे माझे काका, वडिलांचे भाऊ फार आजारी आहेत. पटकन भेटायला यायला लिहिलं त्यांनी. रामानुजमना धक्का बसला होता. फारच वाईट झालं साहेब, थनप्पा म्हणाला आणि नंतर त्याने टेलिग्राम दिला. हा आणखी एक निरोप. टेलिग्राम? त्यावर नजर टाकली अन खाने रामानुजम उद्गारले, काका गेले. खाच्या अनावर धक्क्याने रामानुजम चटेवर बसले. थनप्पालाही दुःख झाल्याचे दिसत होते. शोकातून रामानुजम सावरले आणि घरात जाऊ लागले. थनप्पा म्हणाला, 1 मिनिट साहेब. मला माफी मागायची तुमची. तुम्ही पत्रावरची तारीख पाहिली का? 19 मे. म्हणजे 15 दिवसांपूर्वीचं हे पत्र. होय साहेब. अन टेलिग्राम दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे लग्नाच्या दिवशीचा. मला मोठं वाईट वाटलं होतं साहेब. पण जे घडलं, ते घडलं असं म्हणून मी गप्प राहिलो आणि तुमच्या लग्नात व्यत्यय येईल या भीतीने बाजूला ठेवून दिलं. एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. रामानुजम पोस्टमनकडे पाहत राहिले. काका मृत्यूशयेवर असल्याचं कळाल्यावर मी लग्नाचीही फिकीर केली नसती. सरळ निघून गेलो असतो. थनप्पा मान खाली घालून उभा होता. तोंडातल्या तोंडात बोलावं तसं तो सांगू लागला. माझी तक्रार तुम्ही करू शकता साहेब. ते मला नोकरीतून काढूनही टाकतील. तो एक गंभीर असा अपराध आहे, याची कल्पना आहे मला. थनप्पा वळला अन पायऱ्या उतरून तो निघाला. रामानुजम निस्तेज चेहऱ्याने पाहत राहिले आणि मग पटकन त्यांनी आवाज दिला, पोस्टमन. थनप्पा मागे वळला. रामानुजम करणाने सांगू लागले. मी तक्रार करेन असं समजू नकोस. मी तसं करणार नाही. तुझ्याकडून हे झालं, याचं फक्त मला दुःख झालं. मला तुमच्या भावना समजू शकतात साहेब. थनप्पाने उत्तर दिले अन जड करणाने तो निघून गेला. कथा द्वितीय समाप्त.
na ta na na ta na na ta na 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 ta na na ta na ta na na ta na na ta na 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 ta na